भागवतामध्ये वर्णन येत आहे. प्रल्हाद स्थालधारी तरलगतितया चौद्धव काश्यधारी वीणाधारी स्वरर्षि स्वर कुशलतया राग करतार्जुनो भूत इंद्रो वादिन मृदंगम जय जय सुकरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्र बभुव. विठ्ठल विठ्ठल तर संतांकडे ते धन आहे ते अविनाशी, त्याचा कधीच नाश होणार नाही. हे धन संताकडे, आणि संसारातलं धन आहे ना ते संपणार आहे, संपणार. किती पैसे असले तर संपायचं म्हणलं की वेळ लागणार आहे का? कमायला वेळ लागन, पण जाण्यासाठी नाही. जाण्यासाठी बसल्या बसल्या म्हणजे जाते, कुठं जायची गरज नाही, काही नाही काही नाही. किती असलं तुमच्या कोटी असो लाख किती असो, पण ते जमा करायचं म्हणलं ना आयुष्य जात. कुठलीही गोष्ट, घर बनायला वेळ लागतो, पाडायला नाही. नाव कमायला वेळ लागतो, गमायला एक सेकंद बस. म्हणून सावध राहायचं की नाही. म्हणून विचार करणार हे जीवन आहे. माणूस विचार करू शकतो. आणि म्हणून उपदेश माणसाला केलाय, कुत्र्या मांजराला नाही केला उपदेश. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून संताकडे धन आहे ते न संपणार आहे, उलट वाढत. ज्ञान हे वाढत. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, हे भावया जतन, भावया जतन, हे उपाय लाभाचे परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, हे उपाय लाभाचे परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. परमार्थ हे महाधन आहे. जोडी देवाचे चरण. देवाचे चरण जोडणारं धन म्हणजे परमार्थ आहे, आणि हे संताकडे आहे.
म्हणजे कधीच संपत नाही, उलट वाढतात. सेवितो हा रस वाटितो. हा, ते सेवन करतात आणि जगालाही वाटतात. आणि ते धन किती जरी कमवलं तरी तसंच राहतं ते. आणि या जन्मात नाही संपलं, पुढच्या जन्मात कामी येतं. ही थारलं धन आहे ना, पुढच्या जन्मात नाही कामी येत. तुमच्याकडे ATM कार्ड असलं ना, इथंच चालतं, वर नाही बरं का, इथंच. पण पुण्य केलं ना, जन्मोजन्मीला कामी येतं. म्हणून हे पुण्याचा साठा ठेवला पाहिजे. करा हरिभक्ती परलोकी काम. करा हरिभक्ती परलोकी काम. सोडविल यमापासोनिया. करा हरिभक्ती परलोकी काम. इहलोकात काम करतेच, पण परलोकामध्ये सुद्धा काम करणारी हे म्हणजे हरिभक्ती. हे धन. आणि विशेष म्हणजे ह्या धनाला भाऊबंद वाटा नाही मागत. ह्या धनाचा का मागत आहे? तुमचं ज्ञान आम्हाला द्या अर्ध, तुम्ही एकटे कसं काय मागत आहे? कोणी ज्ञान त्याला घेता येत नाही. त्याने जरी म्हणलं चोरून न्यायचे, चोरालाही नाही नेता येत, असं हे धन. आणि ते धन वाढत जात. आणि ते धन हे संताकड आहे म्हणून वर्णन करतात. संत वर्णन करतात. एवढं धन ते देऊन ठेवलेलं आहे. म्हणजे हे ज्ञानेश्वरी म्हणजे हे धनाचे, गाथाच्या रूपाने हे धनाचे. पहा, पेपर आजचा पेपर उद्या वाचायला इंटरेस्ट राहतो का? नाही, तो जुना होऊन जातो. गठ्ठे पडलेले असतात पण त्याच्याकडे पाहत नाही कोणी. नवीन 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 काय अपडेट आहे की नाही पाहतो. पण ग्रंथ किती वर्ष झालंय परंतु ते जुने होत नाही. गंगा वाहती कधीपासून वाहते? त्रेतायुगापासून वाहते. प्रभू रामचंद्राच्या काळापासून वाहते, आजही वाहते. पण त्या गंगेचं पाणी काही जुनं नाही होत का? होतं नाही, नवीनच चालतं. शिळ होतं का? नाही होत ते. तसं हे ज्ञान. दुसरी गोष्ट, आपण रूप पाहता लोचने हा अभंग घेतो. किती दिवसापासून घेतो? रोजच, आहे का नाही? पण तरी असं कंटाळ येतो का? वाटतं का आता बस आता कालच घेतलं होतं ना, आज काय घ्यायचं, आज दुसरं घेऊ? सुंदर ते ध्यान. किती जरी वेळा घेतला तरी घ्यावंच वाटतं. पुनी पुनी कितनी हो सुनी सुनाई. म्हणजे रामचरितमानस रामकथा आहे, भागवत कथा आहे, हे कीर्तन आहे. किती वेळेस जरी ऐकलं तरी ऐकावंच वाटतं. म्हणजे हे ज्ञान, हे ज्ञानाचं भांडार हे संताकडे आहे. आणि ते ज्ञान आपल्याला देतात आणि न संपणार ज्ञान आहे. म्हणून हे त्यांचे उपकार आहेत, थोडे नाही. अभंगाच्या प्रथम काय सांगो आता संतांचे उपकार. काय सांगो आता संतांचे उपकार. संताचे उपकार.
भूमिका ही संतांची. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर उपकार आहे काय जागवतात. आता जागवणाऱ्याचे काय उपकार मानतो का आपण. एखाद्या झोपलेला असला आणि त्याला जर जाग केलं तर त्याला किती आनंद वाटतो. वा वा त्या पाया पडतो मला जाग केलं तर असं म्हणतो का. राग येतो का नाही. झोपे असल्याच्या नंतर झोपे गेल्याच्या नंतर म्हणजे इथं जागवलेलं जर शेजारचा झोपला असला आणि त्याला जाग करा बरं का. इथं पाप नाही लागायचं आहे का नाही. म्हणजे जागवणं हा जागवणं म्हणजे चांगलं आहे का. ते जागवत. आता काही ठिकाणी मच्छर असतात डास ते बी चावतात आहे का नाही. ते एखाद्या त्या जागेवर झोपल्या हो ते चावत येतो. मग म्हणायला पाहिजे त्यांचे बी उपकार आहे का नाही. तसं का नाही म्हटलंय आहे का नाही. पण ते नुसतं जागवते. नुसतं जागून उपयोग नाही. जागवणं म्हणजे असं जागे जरी आपण आहेत पण जागे नाही बर का. काय जागे आत काय आहे ना. जागे बाहेर आत निजले. बाहेर जागे आहेत आपण पण बाहेर जागे येत आत निजले झोपलेले. मोह निशा में सोहने हारा. मोहाच्या नशामध्ये आपण मस्त झालेलो आहे. आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे. मातेची आखोळे दगड आला पोटाशी. जागे बर जो झोपलेला आहे ना त्याला जाग करता येतं. पण ज्याने झोपेचं सोंग घेतलंय ना त्याला जाग करणं अवघड असतंय. मग आपण झोपलेलं आहे का झोपेचं सोंग घेतलंय. म्हणजे आपल्याला कळत नाही असं नाही. कळत पण करता येतं पण करत नाही. हा कळत कुणाला माहित नाही. हा परमार्थाने काय होतं काय नाही हे सगळं संपणारे संसार कसं आहे सगळ्या गोष्टी. परंतु आपण डोळे झाकून बसलेलो आहेत. जसं मांजर असते ना. मांजर दूध पिताना डोळे झाकून पिते. तिला असं वाटतं मला कोणीच पाहत नाही कारण ती डोळे झाकते ना. त्याच्यामुळे तिला वाटतं मला कोणी पाहत नाही. तसं आपलं आहे पण तो सर्वत्र आहे. काय झालं एक शिष्याची गुरुजींनी परीक्षा घ्यायची. गुरुजींनी परीक्षा घ्यायची ठरवले. म्हणले शिष्य केळीची फणी होती म्हणजे सगळ्याला जेवढे शिष्य होते ना एक एक केळी दिली. सांगितलं जा अशा ठिकाणी खाऊन या तुम्हाला कोणीच पाहणार नाही अशा ठिकाणी. मग सगळे मुलं शिष्य गेले. काही असं भिंतीच्या आड काही घरात कडी लावून काही झाडावर बसून काही ज्याच्या पद्धतीने म्हणजे कोणी पाहिलं नाही पाहिजे असं सगळे खाऊन आले. पण एक शिष्य होता ते केळ तसेच घेऊन आला गुरुजीकडे. अरे सगळ्यांनी केळ खाल्ले सगळ्याला एकांत भेटला तुला नाही भेटला का. म्हणला नाही ना गुरुजी. कस काय. बाकीच्या नजरेतून मी करू शकतो पण भगवंत पाहत आहे ना. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावलाई उरला. अगला दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठावलाई उरला. अगला दृष्टीने पाहिला विठ्ठल. सर्वत्र परमात्मा आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञानमपोहन. सर्वांच्या हृदयामध्ये तो परमात्मा बाहेर काही शोधायचे म्हणून तो सर्वत्र आहे. संताला सगळ्यांच्या हृदयामध्ये तो दिसत असतो म्हणजे ते जागे येतात.
ते जागा आहेत म्हणून ते जागवण्याचं काम करतात, म्हणून त्यांचे उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, निरंतर जागवतात. सतत जाग करण्याचं काम हे संत करतात. संतांच्या सहज म्हणजे फक्त त्यांच्या सहवासात गेलं पाहिजे, त्याचं कल्याणच. नारदजीच्या संपर्क सहवासामध्ये कशाच्या का निमित्तानं असं चालता चालता वाल्याकुळी गेला, थोडा संबंध आला, त्याचं कल्याणच झालं. किती कल्याण झालं. कोळी याची कीर्ती वाढिली गहन, केले रामायण. रामाला यायच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. प्रभू रामचंद्र त्याच पद्धतीने चालले होते. कोणी जाणकार होते, म्हणले तुम्ही तर परब्रह्म आहे, सगळ्यात तुम्हाला माहिती आहे, सगळं तुम्ही करू शकता, बदलू शकता, मग असं का करतात. लगेच वाल्मिक ऋषीकडे गोष्ट करायची. बोलेले वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. देवालाही त्यांचं ऐकावं लागतं, एवढा अधिकार संत आहे. म्हणून ते जागवण्याची भूमिका आहे. हे बुठा की माय बाप कशी लागल झोप, बुठा की माय बाप, जागवण्याचं भूमिका ही संतांची असते. म्हणून त्यांच्या सहज संपर्कात थोडं जरी गेलं तरी ते कृपा करतात. काय झालं, एक माणूस असाच कीर्तनाला जात नव्हता, भजन कीर्तन काही ऐकत नव्हता, पण त्याचा जोडीदार मित्र होता. तो म्हणाला, अरे कधीतरी जात जा कीर्तनाला, रोज चालू आहे, वर्षातून एकदा आहे का नाही, रोज थोडेसे पण आहे तर चाल. मला येईन असंच. पण एक दिवस तो आला त्याच्या आग्रहास्तव. आल्याच्या नंतर महाराज बसलेले कीर्तनाला थोडी वेळ होती, सुरू करणार होते, पण दर्शन घेतलं. ते म्हणले, आले का, या 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 या. कारण त्याने सांगितलं होतं कीर्तनात गेल्याच्या नंतर काहीतरी 4-2 शब्द होईना सोबत घेऊन आलं पाहिजे. कीर्तनात आल्याच्या नंतर मोकळं जायचं नाही, काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. चपला नाही बर का. महाराज सांगत होते कीर्तनाला आल्याच्या नंतर लोक दर्शन घेतात. सुरुवातीला एक दर्शन घेतात आणि जाताना दर्शन घेऊन जातात. म्हणजे दोनदा का, म्हणजे पहिल्यांदा दर्शन घेतात. महाराज आता 2 तास आम्ही तुमच्या ताब्यात आहेत, तुम्ही जे काही सांगू ते आम्ही ऐकू. बसतात. जाताने सांगतात, आम्ही जे तुमचं ऐकलं हे तुमचं तुम्हाला लक्षलं असे हा पण तसं नाही, काहीतरी एक शब्द महत्वाचा आहे. म्हणून त्याने आल्याबरोबर ते कीर्तन तर सुरू नव्हतं झालं. आले म्हणले, आले का, या या या. आले, हा ते बसले. म्हणले, बसले, बसा बसा बसा.
थोडा वेळ झाला का तो म्हणला तर टाइम त्याला झोपेचा वेळ होता त्याचा लवकरच. तो उठला, म्हणलं उठले का? उठा 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 उठा. निघाले म्हणले चालले का? जा जा जा. एवढे शब्द ऐकले, कीर्तन तर ऐकलं नव्हतं त्याने. आणि घरी गेला, म्हणलं काय कीर्तन महाराज काय सांगितलं? आले का? या 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 या. बसले का? बसा बसा. उठले का? उठा उठा उठा. चालले का? जा जा जा. तेच गुणगुणत राहिलं, त्याला झोपच येईना, तेच म्हणत राहिलं. तेवढ्यात चोरच आले. तुम्ही नका घाबरू, तुमच्याकडनं येणार. चोर आले आणि आलेले यांनी पाहिले नव्हते. हे आपला निवांत बसलेला होता. जवळ आले एकदम आणि हे सहज म्हणून गेला, आले का? या 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 या. पटापटाच खाली बसले ना चोर. म्हणले बसले का? बसा बसा बसा. ते म्हणले अरे त्याने ओळखले बरं का आपल्याला, पाहिलंय. म्हणले उठा उठा. उठले का? उठा उठा उठा. म्हणले पळा. चिंगाट पळाले, चिंग चिंग चिंगाट. चालले का? जा 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 जा. निघून गेले. याच्या काही ध्यानात नाही, मनात नाही, काही विषय याला शुभाशुभच नव्हतं, काय झालं काय नाही. पण दुसऱ्या दिवशी हे म्हणले याने नक्की आपल्याला ओळख केलेलं आहे, चला जाऊन त्याला सांगू, नाही तरी लोकांना सांगन, आपली बेइज्जती होईल. दुसऱ्या दिवशी ते आले, म्हणले आम्हाला माफ कर बरं का, आम्हाला काही एवढं हे नव्हतं करायचं, पण आलो होतो आम्ही, पण तुम्ही लगेच आम्हाला ओळखलं. हां आणि चाललं त्याने जा जा म्हटले, या म्हटले काय. मग याच्या लक्षात आलं, अरे 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 हे चोरी करायला आलं ते. म्हणजे सहज त्याने ऐकलं शब्द, तर त्याची चोरी. म्हणजे व्यवहारातला ते फायदा, तर परमात्मा काय फायदा होईल, हे की नाही. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविते. म्हणजे निरंतर जागवण्याचं काम हे संतांचं आहे. निरंतर जागत ठेवतात ते ग्रंथाच्या रूपाने. संत कायम येते बरं का. ग्रंथ आहे म्हणजे संत गेलेले नाही, त्या रूपाने. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, ग्रंथ नाहीच, त्या रूपाने ते स्वतः विराजमान आहे. नाही, कीर्तीच्या रूपाने ते आहे. काहीतरी जसं माणसाने एखादं काही बनवलं, समजा जगासाठी केलं, तुका म्हणे एका मरण्याची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती रूपाने तो कायम राहत असतो. हा, म्हणून हे स्वतःसाठी नाही, जगासाठी करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या भोवती. देह कष्टविती परोपकारी. उपकार करणंच हेच माहिती आहे संतांना, बाकी काही नाही. कशामुळे करतात? कारण हे अधोगतीला चाललेले त्यांना पाहवत नाही, बुडत चाललेले. बुडती हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून. या कळवळ्याचं अंतकरण असतं संतांचं. जसं आईचं आहे का नाही, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती. करी लाभावी न प्रते, काय लाभ पाहत नाही पण प्रेमच करतात. तसं संत प्रेम करतात. म्हणून त्यांचे उपकार हे अगणित आहेत. अगणित, एक नाही, अनेक उपकार. केले उपकार सांगो मी काय, केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐसी माया, बाबा करी ऐसी माया. धर्मे त्यांच्या गोविले पाय, धर्मेदारांचा गोविले पाय. दिले अक्षर भय दालगा. कोणी आलो या देशा, बनवोनी आलो या देशा. दिले बनवोनी आलो या देशा, बनवोनी आलो या देशा. केले उपकार सांगो मी काय, बाप न करे ऐसी माया. त्यांनी त्यांच्या देखील पाय दिले, अक्षय अभय दानगा.
अक्षय म्हणजे न संपणारं दान हे संतांकडे असतं. भगवंताचं दान, भगवंताच्या नामाचं नाम कधी संपू शकत नाही. कल्पांतीही सरेना, कधीच संपू शकत नाही. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा प्याला, शोर मचाओ गली गली, शोर मचाओ गली गली. कोई ले लो राम का प्याला, भगवंताच्या नामाचा प्याला पिऊन पहा. हे सगळं संतांकडेच आहे. म्हणून त्याचं सहज आपलं सहज बोलण्यात वाटोळ होईल, पण संतांच्या सहज बोलण्यात सहज तर ग्रंथ निर्माण केले. सहज बोलले तर गीतासारखा ग्रंथ निर्माण झाला, ज्ञानेश्वरी सारखा, गाथ्यासारखा. एकदा काय झालं, विठ्ठल विठ्ठल सहज बोलण्यात काय होतं ते सांगतो. आपण जर बोललं ना तर काय होईल, वाटोळ होईल एखाद्याच. काय बोललं, अरे सहज बोललो, अरे सहज बोललो, पण त्याचं हे झालं ना. मी आत्मारामगिरी बाबांकडे गेलो होतो आणि दर्शन घेतलं आणि त्यांचं ते अभंग सुरू झाला. काय दोन अभंग म्हटले ते. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको. हे शरीर कोणाच्या सत्तेवर चालतं, कोणाच्या सत्तेवर त्याची सत्या. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी आबळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्हणजे हा अभंग म्हणजे नुसता अभंग नाही, हे उपदेश आहे बरं का. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. चुकू नको म्हणजे डायरेक्ट ते उपदेश सांगितला. आणि दुसरा अभंग घेतलाय, वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे निज निष्ठे नाम गावे. हे दोन अभंग मी अभंग कायम स्वरूपीचे जपून ठेवलेले आहे. आणि हे माझ्यासाठी त्यांनी सहज अभंगातले, पण माझ्यासाठी तो काय उपदेश. तिसऱ्या चरणात सहज सहज बोलणे हित उपदेश, 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 सहज बोलणे उपदेश. करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी भावे मोतराये, काय द्यावे त्यासी भावे मोतराये. करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी भावे मोतराये, काय द्यावे त्यासी भावे मोतराये. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, करुणी सायास. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. सहज बोलण्यातून एक राजा होता आणि तो शिकार करण्यासाठी जंगलामध्ये निघाला होता. एक महात्मा होते, एका दगडावर समोर सरोवर होता आणि त्या
जवळच एक दगड होता मोठा, त्याच्यावर बसलेले होते आणि एक बगळा होता आणि तो बगळा तो मासे पकडत होता. थोडं पाणी असं असं करायचा आणि बगळा आला का डायरेक्ट पकडायचा, फेकून डायरेक्ट नाश्ता करायचा त्याचा मासे. एक महात्मा पाहत होते आणि महात्मा त्याच्याकडे पाहता पाहताच त्याने एक पद तयार केला. घिस घिस कर ऊपर डाला पानी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. हे महात्मा म्हणत होते असं आणि राजा चालला होता आणि राजाच्या कानावर ते शब्द पडले. खरं सहज कानावर पडलेलं ते पाठ होऊन जातं कधी कधी. त्याचेही पाठ झालं सहज. घिस घिस कर ऊपर डाला पाणी. राजाने त्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं गेलं पण तेच गुणगुणत होता. संध्याकाळी आला झोपला पण तेच चालू होतं आणि त्याने दुसऱ्या दिवशी त्याला दाढी करायची होती. दाढी करायची होती. योगायोग असा त्या राजाचा खून करायचा होता असं ठरलं. पण मग कुणाकडे द्यावा, जवळ कोण जाईल. कधी कधी धोका होतो एकदम जवळच्याच माणसाकडून होतो बरं का, लांबचा नसतो. चोरी जर व्हायला काहीतरी कोणीतरी भेदी असल्याशिवाय त्याची चोरी होत नाही असं म्हणतात. संभाजीराजांचाही खून झाला त्याचं कारण त्यांना धोका गेला. ते जवळच म्हणजे सांगायचा उद्देश कोण जाईल जवळ कोण जात असतं. मग नावी दादा त्यांना सांगितलं काय पैसे पाहिजेत ते घ्या पण राजाचा कार्यक्रम करायचा. दाढी करता करता केस कापता कापता मनकर कापून टाकायचं ठरलेलं होतं. नावी दादा ठरल्याप्रमाणे बोलवलं होतं. राजाने गेला दाढी करायसाठी त्याचं सगळं सामान घेऊन. राजाने कपडे काढले ते असं टाकलं आणि खुर्ची बसल्याच्या नंतर किती विश्वास असतो पहा. दाढी करायला गेल्याच्या नंतर आपल्याला माहित असतं दाढीच करणारे मुंडकं नाही कापणार असं माहित असतं हे नाही. आता बिंदास डोळे झाकून घेतो आपण त्याच्या समोर, बरोबर आहे. तर राजा बसलेला होता आणि ते नेमकं त्याने ते काढलं त्याचं हत्यार, ते वस्तारा घाशीत होता, थोडासा धार करत होता आणि ते धार करायला लागलं का याच्या सहज राजाच्या लक्षात आलं ते शब्द. सहज म्हणला त्या मनात नाही ध्यानात नाही. घिस घिस कर ऊपर डाला पानी, तेरे दिल की बात मैंने पहचानी. घाबरांना थर 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 लटलट कापायला लागला. पाया पडला. हा राजा राजा क्षमा करा, मला माझा काही दोष नाही, मला हे सांगितलं होतं त्याने ते सांगितलं सगळंच निघलं ना बाहेर ते सगळं. राजा म्हणला काय झालं. हा तुम्हाला सगळं कळलंय म्हणला पण माझ्या तोंडातून ऐकून घ्यायचं. फलाण्याने असं अमकं तमकं ते सगळं सांगितलं आणि त्याच्यासाठी राजा म्हणला सहज ऐकलं होतं मी शब्द, सहज ऐकलं ते शब्द त्याच्यामुळे माझं मरण वाचलं. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलण्यातून त्याचे उपदेश करतात संत. एकदा असंच एक राजा चाललेला होता, फिरत होता नगरीमध्ये आणि एक माणूस बाजाराला चालला. बाजाराला चाललेला असताना त्याच्याकडे पिशवी होती. राजाने त्याला विचारलं अरे कुठे चालला. तर म्हणला बाजारला. काय आणतं बाजारातून. तर म्हणला वांगे बिंगे. कारण आपल्याला सवय असते दोन शब्द वापरायचे. काही आता जर पकवाद म्हणलं तर नुसतं पकवाद नाही म्हणणार, काय म्हणा कीर्तनाला नुसतं कीर्तन नाही म्हणत. चला कुठं कीर्तन बिर्तन ऐकू असं सवय असते. कोण डबल शब्द आहे. राजाला म्हटलं वांगे बिंगे आणायचे होते. तर म्हणला वांगे आहे पण राजा म्हटला बिंगे त्याने पहिल्यांदाच ऐकलं होतं, बिंगे नाही. राजा म्हटला आपल्याला पाहायला भेटत काय अडचण नाही, तू चाललायस ना तर माझ्यासाठी बी 1 किलो वांगे आण आणि 1 किलो बिंगे घेऊन ये.
आता तसं म्हणलं मग याचं डोकं उघडलं. राम राम, आता काय अवघडच झालं. सहज बोलून गेलो म्हटलं, पण आता आणाय जाणं राजाचा शब्द आहे, काय दुसरं तो आपल्यासारख्याने थोडीच बोलले कोणी. म्हणतात राजा बोले, अवघड आहे. काय सांगावं राजाला आता, कुठून आणायचे ते. म्हणजे नाही, बाजारात नाही गेला तो, जंगलात गेला मरायला. मला याची मारण्यापेक्षा आपलं इकडं मेलेलं बरं. जंगलात गेला आणि विचार करत होता, काय करू आता, कुठून भिंगे आणू, मी कस काय बोललो असं विचार करत होता. पण त्याचं प्रारब्ध काहीतरी चांगलं. एक संत तिकून येत होते, महात्मा. आणि महात्मा जंगलात एकटं काय करते, दुःखी आहे, नाराज आहे, रडतोय. जवळ आल्याने विचारला, अरे काय झालं, का रडतोस, काय दुःख आहे तुला. मला काय सांगू, मी फसलोय, मी सब बोलून गेलो, पण माझे शब्द माझ्याच अंगलट आले. काय झालं, मी चाललो होतो बाजारला आणि राजाने विचारलं कुठं चालला. म्हणलं बाजारला. तर म्हणलं काय आणतो, वांगे बिंगे आणतो. म्हणलं तर राजाने सांगितले मलाही आण वांगे बिंगे, 1 किलो वांगे बिंगे. कुठून आणू बरं मी. संतान सांगितलं चिंता करू नको, आणायचं तर मी देतो तुला, वांगे देतो आणि बिंगे देतो, चल. मला चला. मग एक वांग्याचं एक बाग होता आणि ते म्हणले चल तिथं. मग तिथं गेल्याच्या नंतर हिरवे हिरवे ते चांगले वांगे ते घेतले. म्हणलं हे वांगे येतात. आणि पिवळे पिवळे होते ना, म्हणलं हे बिंगे येतात. आणि सांग राजाला, याला आम्ही बिंगे म्हणतो आणि याला वांगे म्हणतो, त्याला काय, राजाला काय. घेतले आणि गेला राजाकडं आणि दिले. म्हणला कोणते, हे म्हणला राजासाहेब हे वांगे येतं आणि हे आम्ही बिंगे येतं, बिंगे. बघा, संतांच्या शब्दावर हे केल्याच्या नंतर, जवळ गेल्याच्या नंतर कल्याणच होतं. काय सांगू आता संतांचे उपकार. आणि एवढे उपकार आहे, काय द्यावं उतराई होण्यासाठी. काय द्यावे तसे भावे उतराई. उत्तराई होण्यासाठी पायाला जीव जीव जरी पायावरून ओवाळून टाकला तरी तो कमीच आहे, उत्तीर्ण होऊ शकत नाही. असाच प्रश्न एकदा प्रभू रामचंद्राला झाला होता हनुमंतरायाविषयी. कारण लंकावर विजय प्राप्त करून ज्यावेळेस प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये आले, राज्याभिषेक झाला
आणि नंतर पारितोषिक देण्याचे काम ठरलं. सगळ्याला काहीतरी बक्षीस दिलं त्याच्या त्याच्या पद्धतीने. सगळ्याला दिलं. सीता माता विचार करत होते हनुमंतरायचं नावच आहे ना कोणत्याच्या नादीला. लिस्ट संपली पण नावच आलं नाही. सीता माताला विचार आला अरे माझा शोध हनुमंतरायाने केला, लंकाचं दहन हनुमंतरायाने केलं, लंका वर उड्डाण मारून अगोदर लंकेत तेच आले, सगळं हनुमंतरायांचं एवढं काम आहे तरी त्यांचं नावच कोणत्या यादीला नाही. नेमकं काय विसरले की काय, प्रभू रामचंद्र विसरले की काय असं वाटू लागलं. आणि मग माताजी सीता माता प्रभू रामचंद्रकडे आल्या. म्हणलं स्वामी एक नाव तुमच्या यादीत कसं काय नाही, विसरले कसं काय तुम्ही? म्हणलं कोण? म्हणलं हनुमंतरायाला विसरले. अरे हो राहिलं गड, पण काय देऊ रे, एवढं मोठं काम केलंय तेवढी कामानुसारच हे पाहिजे ना. काय मोबदला काय द्यावं? हनुमंतरायाकडं माझ्याकडे काय नाही. माता म्हटलं तुमच्याकडे मी देते, माझ्याकडे आहे. काय? नवरत्नाचा हार आहे म्हटले, लग्नामध्ये राजाने दिलेला होता दशरथ राजाने. त्याचे एक मणी, एक लाल, एका पृथ्वीचं मोल एवढा अनमोल किमतीचा तो मणी होता. आणि मग हनुमंतरायाला बोलवलं आणि तो हार घेतला हनुमंतरायाच्या गळ्यात टाकला. पण हनुमंतरायाला काय नाही, आपलं तसेच होते मस्त. आता मातेला वाटलं खूप आनंद वाटन, काय करते हनुमंतराय पाव. हनुमंतराय एका भिंतीवर जाऊन बसले, तो हार गळ्यातला काढला आणि एक मणी असा फुटत नव्हता, दाताने फोडला, कडक फोडला. पाहिलं खाली टाकला, दुसरा फोडला, पाहिलं खाली टाकला, तिसरा फोडणार. सीता माताने आवाज मारला, हनुमंतराय काय चाललंय, काय करताय? काय नाही, माझ्या स्वामीला पाहत, माझ्या रामाला पाहत याच्यामध्ये, प्रभूला. सीता माता म्हटलं अरे त्या मनात कसले राम? हनुमंतरायाने सांगितलं ज्याच्यामध्ये राम नाही त्याचं माझ्याकडं काही काम नाही. जो ना मेरे राम का सोना मेरे काम का. तो रामाचा नाही तो माझ्या कामाचा नाहीये. विभीषण होते, म्हटले हनुमंतराय तुम्ही काय म्हणताय? सीता माताने सांगितलं तुमच्या विभीषण होते त्यांनी सांगितलं तुमच्यामध्ये राम नसेल तर, देहामध्ये माझा जर राम नसेल ना तर मी देहही ठेवणार नाही. आणि सीता माता समोर ते अंतकरण उघडं केलं हनुमंतरायाने, फाडलं आणि दाखवलं. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय वसवो सुरभू. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में.
सुंदर आहे की नाही? हनुमंतरायांची ती भक्ती सामान्य नाही. हनुमंतराय एक संताच्या यादीमध्ये, भक्ताच्या यादीमध्ये संत आहे. म्हणून काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. जीव जरी तरी कमीच हे संतांचे उपकार आहेत. एवढंच नाही, जागवतात, शिकवतात आणि शेवटी काय करतात, सांभाळताही. कसं ते शेवटी तुका म्हणे वाच धेनु वेच चेते, तुका म्हणे वाच धेनु वेच चेते, तुका म्हणे वाच धेनु येते चेते, तुका म्हणे वाच धेनु वेच चेते, तुका म्हणे वाच धेनु वेच चेते. तुका म्हणे वाचा धनवेच चित्ती, तुका म्हणे वाचा धनवेच चित्ती, तुका म्हणे वाचा धनवेच चित्ती, तुका म्हणे वाचा
विठोबा. फक्त 5 मिनिटात सेवा संपणार आहे. वेळ झालाय आपला. तुका म्हणे वत्स धेनवेच्या चित्ती तैसे मजे येते संभाळीत. धेनूच गाय वासराचं दृष्टांत दिलेलं आहे. जसं गायीच्या चित्तामध्ये वासराचं चिंतन असतं तसं संतांच्या चित्तामध्ये संतांच्या मनामध्ये एकच तळमळ असते की जगाचं कल्याण कशाने होईल. बघा हा दृष्टांत गायी आणि वासराचाच का दिलाय. आईचा आणि मुलाचं द्यायचं ना. गायीचं वासराचं गायीचं स्मरण चरत जरी असलं तर कधी कधी हुंबरती गाय. हुंबरती म्हणजे त्याला ती आठवण होती गायीची. हा म्हणजे गायीचं आईचं जसं प्रेम असतं मुलावर तसंच गायीचं त्याच्या वासरावर प्रत्येकाला लेकरावर प्रेम असतंच. कारण दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन आलेलं आहे. मुलगा म्हणजे पुत्र कुपुत्र होऊ शकतो पण आई कुमाता कधी होऊ शकत नाही. कुपुत्र जायते क्वचिदपि कुमाता न भवती. पुत्र भले कुपुत्र होऊ शकतो पण आई कुमाता नाही होऊ शकत. परंतु आजकाल काय झालंय बाहेर येण्याच्या अगोदरच काय करताय भ्रूण हत्याचं पातक घेत आहे. म्हणून तर आज कितीतरी असे राहिले वस्तुस्थिती येते. कारण भगवंताने जे पाठवले संतुलन असते. ते विनाकारण कोणतीच गोष्ट नाही. जे देवाने दिलंय ना ते विनाकारण नाही. त्याची गरज आहे म्हणून ते पाठवलेले असते. तर काहीतरी निमित्ताने ते त्याच्या घरी येतो. पण अगोदरच त्याचा जोडीदार गेलं मग ते काय का नाही होणारा. त्याच्यामुळे बरेचसे म्हणतात आता काय आता आम्ही काय करणार आहे त्याला. कोणीच काही करू शकत नाही कारण अगोदरच कार्यक्रम केला. म्हणून सांगायचा उद्देश म्हणून वासराचं उदाहरण दिले आईचे. तिथं कमी पडलं. तुकोबऱ्यांना माहित होतं असं असं हा थोडस. म्हणून तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मजयती संभाळीत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.